रूप पाहता लोचने सुख भालो सागर सुख भालो सागर सुख भालो सागर
Hare
हरिश्री करुणा येईल तुझी ते नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाचे श्री सद्गद जप्यादी नामा पटे तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना करी देवा जपमाळ अंतरी धरोणी श्रीहरी जपी सदा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजिमान् Oh
बाबाजी सद्गुरुदास तुकारावती कलंकांत तेजोदिकामोदि वक्त्रम खलानीशवादा प्रणोदाह दक्षिण समाधिस्तमूर्ति भजिज्ञानदीपं मनोजवमानभुजवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमो सद्गुरु ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरी सागरी तारी तुका तोची गुहा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी लक्षी निर्जीवाका जयासी महाराज हा जन्मला मृत्यू रूपी तुझी उपमाना ढळते लोकी भवसिंधुसी बांधिलसे तुझेने अनाथा दिना तुकया कारणे तुका भासला मानवेशधारी परिलीला विग्रही निर्विकारी स्वय श्री हरी सर्व व्यापक जीवा तुका तुझी गुहा परब्रह्म ठेवा तनु मानुनी देवी रूपी केली नद्या गीता देवी लोकासी दया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्तके प्रयाग प्रसंगे मागे ईश्वर झाले खोलथोर नेरे कलेवर कोण सांगा मने रामेश्वर सकळा कुसोनी गेला तो विमानी वैष्णव आत्मरूप गणेशु स्मरण केल्या होय सकळ विद्येचे अधिकार ते चंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार न्याता काय माझी वाणी माणिल सुंदांची रंगवो चित्तासी आपुल्या सेवेलागी सेवक झालो
चरणा आहो स्वामी कृपया देवा यावरी करावा अभेर प्रसिद्ध प्राप्त प्रसंगी प्राप्त स्त्री प्राप्त कीर्तन सेवी करता आहो सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या परिचयाचा आणि देवाचा अलंकार पूर्णवासी साधकांची मायवाची योग्यांची मागणी ज्ञानियांची शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंदन विश्वभूषण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठाचा सर्वांचा परिचयाचा 26व्या क्रमांकाचा अच्छा कीर्तनाकरता निवडलेला आहे विठ्ठल अखंड सप्ताहाची वर्ष 23 जगद्गुरु संत तुकाराम महाराज विदुर सोहळा निमित्ताने श्री अखंड नाम सप्ताह लक्ष्मी शक्ती सोहळा म्हणजे भरपूर तालुका विद्युत जिल्हा या ठिकाणी साधू संतांच्या शिवाने भगवंताच्या कृपेने समस्त ग्रामस्थांच्या वतीने गेली 30 वर्षापासून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आपल्या परिसराचं सर्वांचं श्रद्धास्थान परंतु वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराज यांच्या शिवाने अखंड नाम सप्ताह या अखंड नाम सप्ताहाने ज्ञानेश्वरी पारायण या ज्ञानेश्वरी व्यासपीठ प्रमुख आदरणीय श्री पारायण देवळा महाराज देवळा आणि या कार्यक्रमामध्ये शिवकथाकार स्वामी परिवार राष्ट्रीय सेवन स्वसम्राट कुमार सागर स्वामी कुमारेश्वर भागवत याच्या मुखातून आपण सुखता आपण सेवन करत आहात महाराजांना धन्यवाद. आणि या अखंड नाम सप्ताहातील महाराष्ट्रातील भविष्यामध्ये मोठे कीर्तनकार मोठे वडलाचार्य मोठे गायनाचार्य असे मोठे महाराष्ट्रात भूषण सर्व वारकरी संप्रदायातील सर्व भक्तिमंदिर सर्व गायनाचार्य सर्व भोगाचार्य दिनेकरी दोन पुत्र लहान थोर स्त्री पुरुष माता भगिनी मंडपामध्ये बसलेले आजूबाजूला बसलेले ओट्यावर बसलेले मंदिराच्या समोर बसलेले मंदिरात बसलेले गावाला गेलेले गावातून येत असलेले कीर्तनाला येत असलेले झोपीदार असलेले काम करत असलेले सर्वांना परमपूज्य वैकुंठवासी गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी विठ्ठल महाराज सांगोटरावा यांचा तुम्हाला कोटी कोटी शुभाशीर्वाद आणि माझा तुम्हाला सर्वांना प्रणाम. विठ्ठल संध्याकाळी हरिपाठ रात्रीची 9 ते 11 कीर्तनाची सेवा आहे. कीर्तन सण झाल्यानंतर परत नवीन बैठकी भजन आहे, परत पहाटे काकड आहे, परत श्रीची पूजा आहे, परत आणि कथा आहे. आणि या सप्त्याचा आनंद आणि या सप्त्याचा उत्सव आहे. मंडळी मोठ्या प्रेमाने मोठ्या आनंदाने उत्सव साजरा करतात. या हरिभक्तीच्या सर्व ग्रामस्थांना द्यावे तेवढे धन्यवाद करणे. निकालचे कार्यक्रमासाठी इतकी जागा अनुकूल आहे आणि एवढं प्रवास करतो एवढी फिरतोय ना त्या हरिभक्तीच्या जागेचे जे कार्यक्रम ठिकाण आहे मला वाटते स्वर्गातच गेलं वाटते आज असा एवढा मोठा मंडळ सर्व एवढी विशेष आणि त्याच्यामध्ये सुरेश महाराजांचं नियोजन सुरेश पेटा छान बनला
चौदार पण तशीच आहेत आणि तिन्ही पिठाचा कलर वेगवेगळा आहे आणि कीर्तनकाराचा बी कलर वेगळा आहे. माझा कलर नाही पिठाचा कलर, माझा कलर ब्लॅक आहे. पण सुंदर नियोजन केले, छान नियोजन केले आणि पूर्वीपासून बऱ्याचशा दिवसापासून मला वाटतंय आज संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकारामांचं वैकुंठ गुरुजी खऱ्या अर्थाने महाराजास वैकुंठाला गेले. आयुष्यभर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी परंपरा केला. जगाचं कल्याण केलं, जगाला मार्ग दाखवून दिला. जगाचं हित कशात आहे महाराजांना समजलं, महाराजांना कळालं आणि या जगाचं हित व्हावं, जगाचं उद्धार व्हावं याच्यासाठी आपला देह झिजवला. आपला देह झिजवून समाजासाठी देह झिजवला आणि जगद्गुरु तुकारामांनी आम्हाला तुम्हाला गाथा दिला. बघा, जगद्गुरु तुकारामांनी गाथा आपल्याला दिला नसता तर आता आपण ते दिलं आलो नसतो. बरोबर आहे का? सत्ता झाला नसता. ज्ञानेश्वर महाराज आले नसते तर ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी आम्हाला मिळाली. महाराजांच्या ज्ञानमाऊलीचं पारायण आम्ही केलं नसतो. आपल्या संतांची उपकार आहे. बघा कसं असतं, बघा लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज आयुष्यभर ईश्वराची साथ दिली. किती जगद्गुरु तुकारामांचा अधिकार होता म्हणतात, किती तुकाराम महाराजांचा अधिकार होता, किती तुकाराम महाराज श्रेष्ठ होते. आणि जे जगद्गुरु तुकाराम महाराजांची क्रांती केली काय जगद्गुरु तुकाराम महाराजांचं डोळे होतं. 42 वर्षामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय सदैव देहासे वैकुंठाला जातात आणि अखिल कोट ब्रह्मांड एक परमात्मा तुकोबारायला येण्यासाठी येतो. काय महाराजांचं भाग्य असेल, लक्षात ठेवा ना, किती भाग्य असेल. आणि त्याच्यासाठी तो आयुष्याच्या शेवटच्या अंतकाळाच्या परमात्मा येण्यासाठी तुकाराम महाराजांकडून साधना करावं लागलं. तुकाराम महाराजांकडून कष्ट करावं लागलं. तुकाराम महाराजांकडून लोकांच्या बोलणं करावं लागलं, लोकांच्या शिव्या करावं लागलं, लोकांचं बोल मारावं. तरीही तुकाराम महाराजांनी लोकांकडे न पाहता आपला परमात्मा सुरू केला आणि आयुष्यभर परमात्मा जगद्गुरु तुकाराम महाराजांना वाटलं मी ज्याच्यासाठी आलो होतो ते जगाचं कल्याण करण्यासाठी गाथा मी त्यांना दिला. आता माझं काम झालं. आता तुकारामाला देवाला म्हणतात आता एकच करा, आता दिसून जना ऐसे करेगा जगाला दिसून झाला. आता माझं कार्य संपलं, मी आता जाणार. म्हणून अखिल कोट ब्रह्मांड ऐकायला परमात्माला इथं बोलवण्यासाठी तुकाराम महाराज संत महात्मा दुकाच्या कीर्तनामध्ये महाराज सर्व मी थोडं मिनिटं सांगून जातो. तुकाराम महाराज साधू संत महात्माची विनंती करतात, प्रार्थना करतात, तुम्ही संताधिक संत मनविकार कृपावून एवढा करा, एवढा उपकार करा आणि देवा सांगा नमस्कार. एवढा माझा उपकार करा, तुम्ही संताधिक संत हा देवाकडे दावा देवाला माझा तुका म्हणजे मला आठवा, माझी आठवण करा म्हणून मला आठवा म्हणावं आणि मला आता तुकोबारायला घेण्यासाठी देहूमध्ये वैकुंठ यावं असं तुकाराम महाराज संतांपाशी विनंती केली. संत महात्मे म्हणजे आम्ही तुमचं विनंती पत्र घेऊन भजन करण्याचा तो परमात्मा खूप आमचा ऐकतो. काय ऐकणार ते तुका म्हणजे तुम्ही निर्मिया भारी मग झाली उपेक्षिणा तुम्ही कोण आहात कृपाळू सज्जन, तुम्ही संत जन, एवढी कृपादान तुमची मत काय करा आठवण तुम्ही द्यावी पांढरा की व माझी सांगा आपण अनाथ आहे. अपराधी आहे, कर्मी नाही. महाराज अनाथ नव्हते, महाराज अपराधी नव्हते. कोणाचा अपराध केला होता महाराज? कर्मही नाही, मतिमंद नाही. पण महाराज किती स्वतःला लहान म्हणून लिहितात बघा. लक्षात ठेवा, परमात्मा हे शिकवलं की किती वेळ मोठी झालो ना तुम्हाला लहान होता आलं पाहिजे हे परमात्मा शिकावं लागतं. देवा लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा. आणि मग परमात्मा गेल्यानंतर तो परमात्मा संतांपाशी सांगितलं मी आता येतोय आणि तुकाराम महाराजांना नेण्यासाठी परमात्मा आला आणि जसा जसा पाहुणचार असेल त्या पद्धतीने तुकोबाराय भगवान कसा पाहुणचार केला, तसा पाहुणचार केला. काय होतं महाराजांचं घर? महाराजांचा मुलगा होता नाही. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेची काय करून उपचार कोक मोडकी जर्जर. एक कोक होती, एक मोडकी कोक होती, ती जर्जर झालेली होती. जर्जर आता कोपी मोडकी जर्जर झालेल्या कोपीमध्ये एक मोडकी बाग होती. महाराजांनी मोडकीच्या बागा एक मोडकी बाग होती, त्याच्यावरती फाटलेली वापर होती, कोप जर्जर झालेली होती, बाग होती, त्याच्यावर पेटावर झाली जगाच्या परमात्मा वाकड घेऊन बसणार. काय भाग्य असेल. आमच्याकडे वेळ आहे, आमच्याकडे पाठ आहे, कोटी रुपयाचा बोल आहे, आमच्याकडे येते बघ येते लक्षात. आणि तुकाराम महाराजांकडे तो परमात्मा आला, महाराजांनी पाहुणचार केला, मुखशुद्धी आपलं
दरदरीत पाण्या माझी गावी अमुक शुद्धी दर्शनी तुकावण जवळ अशा पद्धतीने तुकाराम म्हणतात. आज पुन्हा वैकुंठाला गेले. अनंत काळाच्या वेळेस प्रयाण काळाच्या वेळेस म्हणाल प्रयाण काळी देवे विमान पाठवली. गैच्या काळा माझी अद्भुत वर्तले. आतापर्यंत पृथ्वी निर्माण झाल्यापासून जगद्गुरु तुकारामाचा महात्मा तुकाराम विमानात बसून वैकुंठाला कोणी गेला नाही. अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निजधाम आलेले. महाराजांच्या बीजेच्या निमित्ताने त्याची खाली कोणी त्याची ज्यांचे गावी करावास तेथे नसावे महाराजांच्या भाग्यवान आहे तुम्ही. तुमच्यासारखे भाग्यवान तुमच्यासारखे आमच्यासारखे भाग्यवान स्वर्गाची देव देखील नाही. एवढी तुम्ही भाग्यवान. ऐकलं लक्षात. जर स्वर्गातले देव लोक भाग्यवान असतील ते स्वर्गातले देव लोक इथे गेल्याची इच्छा केली नसते. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ते देवा मृत्यू लोकी बाबा सांगतो मला ऐकायला लक्षात ठेवा. झोपी जाऊ नका फक्त एवढंच करा. ऐका आपल्या शरीरात माळ आपल्या कपाला मुली चंदन आपण जे ज्ञानेश्वरी शिवपाठ कथा कीर्तन वाचतो सत्याचा आनंद मिळतो. अनेक साधू संत महात्म्यांचे आपण कीर्तन ऐकतो शिवकथा ऐकतो. हे एवढं जे आपल्या जीवनामध्ये जे भाग्य आपल्या जीवनाचे प्राप्त झाले की स्वर्गातल्या देव लोकांच्या जीवनात भाग्य आहे ते आभागी आभागी आम्ही भाग्यवान म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही भाग्यवान इहलोकीचा हा देह देव इच्छिता पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची दारो विठ्ठल. गाथा ज्ञानेश्वरी भागवतासारखा ग्रंथ नाही. गाथा ज्ञानेश्वरी भागवतासारखा ग्रंथ नाही. ज्ञानोबा तुकोबासारखा संत नाही. आणि जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचा दुसरा परंपरा. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे हा विशाल संप्रदाय. आपल्या संप्रदायामध्ये कुठल्याच प्रकारची अट नाही. आपल्या संप्रदायामध्ये कोणीही यावं पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून ते आतापर्यंत जेवढे संत झाले जेवढे महात्मे झाले प्रत्येक समाजात प्रत्येक जाती आपल्या संप्रदायामध्ये जातीचा पातीचा विचार केला तो संप्रदाय करू शकतो. पण आपला जो संप्रदाय आहे ज्ञानेश्वर महाराज काय केले मिळवी मानवी सर्वांना मौलिक एकत्रित केलं सर्वांना मौलिक केलं. आणि जगद्गुरु तुकारामांनी सांगितलं काही नाही आमच्या संप्रदायात याला कुठल्याच प्रकारची अट नाही सगळ्याशी येते आहे नाही का. इतर कीर्तनाला एकच कुठं काही सर्टिफिकेट कोणी मागते का. तुमचा आधार कार्ड दाखवा म्हणते का. तुमचा आधार कार्ड लिंक करा म्हणते का. सही आपल्याला द्या म्हणते का. तुमचा वर्ण कोणता आहे तुमचं नाव कोणतं आहे तुम्ही किती श्रीमंत आहे काही नाही. फक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ असावं कपाळाला गोपीचंद्राचा टिळा असावं आणि भगवंताचं नामस्मरण करून या कथा कीर्तन मंडपामध्ये यावं. 7 दिवस कथा ऐकावं अनेक कीर्तन भजन ऐकावं आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करून घ्यावं. म्हणून तर वारकरी संप्रदायाने आमच्या संतांनी हा केला या रे
मी ज्ञानोबांनी 22 वर्षी महोत्सव. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार लक्षात ठेवा बरं, संतांचा अवतार तुमचा माझा जन्म आहे. देवाचा एक अवतार आहे आणि संतांचा एक अवतार आणि तुमचा माझा सामान्याचा जन्म आहे. आपण जन्माला येतो, साधू संत आणि महात्मा परमात्मा काय तो अवतार आहे. आता उद्या रामनवमी आली जवळ, रामाचा अवतार आहे, कृष्णाचा अवतार आहे, अवतार आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे, जगद्गुरु तुकारामांचा अवतार आहे. एखाद्या कुटुंबात एखाद्या घरामध्ये एखाद्या लहान लेकरू यांचा जन्म अवतार झाला बोला झाला अवतार का नाही. पण कृष्ण गोकुळी जन्मतात अवतार ऐका, कृष्ण गोकुळी जन्मतात अवतार, रामाचा अवतार आहे, संतांचा अवतार आहे, तुकोबांचा अवतार आहे, माऊलीचा अवतार आहे. आणि ज्या माऊलीने अवतार घेतला आणि जे माऊली अवतार घेऊन आले त्या अवतार घेऊन येण्याचं कारण काय होतं. लोकले ज्ञान लोकले ज्ञानजनी हितनियती कोणी. त्याच्यासाठी तर अवतार पांडुरंग नाव ठेविले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टविधी पर उपकार.